नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार, मी सौ माधुरी नंदन कुलकर्णी. आज मधुसूदन शेवलकर लिखित शिवालिंग पूजनाचे महत्त्व आज आपणास सांगत आहे. आपण सर्व देवांची पूजा अर्चना त्याच्या रूपात किंवा त्याच्या मूर्तीच्या स्वरूपात करतो, पण भगवान महादेवाची पूजा त्याच्या लिंग स्वरूपात करतो. लिंगाच्या रूपात शिवाची पूजा का केली जाते याचे कारण फार मनोरंजक आहे. शिवलिंग हे सर्जनशील आणि विध्वंसक अशा दोन्ही भगवान शिवाच्या पवित्र शक्तीचे प्रतिनिधित्व करते. तथापि काही लोक दुर्दैवानं त्याचा चुकीचा अर्थ लावतात. त्यांच्या मते ते स्त्री पुरुष जननेंद्रियाचे प्रतीक आहे, तर शिवपुराणानुसार ते प्रकाशाचे प्रतीक आहे. लिंग म्हणजे प्रकाश आणि शिव म्हणजे शुभ. शिवलिंग म्हणजे भगवान शंकराचे शाश्वत रूप. शून्य, आकाश, अनंत, ब्रह्मांड आणि निराकार परमात्म्याचे प्रतीक असल्यामुळे त्याला लिंग म्हटले जाते. शिवलिंगाला लिंगाच्या रूपातील शिवलिंग मानणे किंवा लोकप्रिय करणे हे हास्यास्पद आहे. स्वामी विवेकानंद यांना अनंत ब्रह्मा असेही म्हणतात. शिवलिंगाचा आकार आणि रूप हे ब्रह्मांडात फिरणाऱ्या आपल्या आकाशगंगेसारखे आहे. हे शिवलिंग आपल्या विश्वात फिरणाऱ्या शरीराचे प्रतीक आहे. वेदानुसार ज्योतिर्लिंगाचा अर्थ व्यापक ब्रह्मात्मलिंग म्हणजे व्यापक प्रकाश. शिवपुराणानुसार ब्रह्म, माया, जीव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांना ज्योतिर्लिंग किंवा ज्योतिपिंड म्हटले जाते. स्कंद पुराणात आकाश हे लिंग आहे असे म्हटले आहे. पृथ्वी ही लिंगाची पाठ किंवा आधार आहे आणि प्रत्येक जण अनंत शून्यातून जन्माला येतो आणि त्यातच लय होत असतो, म्हणून त्याला लिंग म्हणतात. वातावरणासह फिरणारे संपूर्ण अनंत ब्रह्मांड गतिमान आहे. सोबत फिरणाऱ्या पृथ्वीचा अक्ष हेच शिवलिंग आहे. शिवलिंग हे ध्वनी आणि बिंदूचे प्रतीक मानले जाते. पुराणात याला ज्योतिबिंदू म्हटले आहे. शिवलिंगाला पुराणात अनेक नावांनी देखील संबोधले गेले आहे, जसे की प्रकाशस्तंभ, अग्निस्तंभलिंग, ऊर्जास्तंभलिंग, वैश्विक स्तंभलिंग इत्यादी. परंतु बौद्ध काळात धर्म आणि धर्मग्रंथामध्ये बिघाड केल्यामुळे आणि अपप्रचार केल्यामुळे लिंग चुकीच्या अर्थाने घेतले जाऊ लागले, जे आजपर्यंत प्रचलित आहे आणि ते एक मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. असो, आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. देवादिदेव महादेव हे आदी आणि अनंताचे देव आहेत. त्याचे ना कोणतेही रूप आहे आणि ना कोणता आकार आहे. ते निराकार आहेत. प्रारंभ आणि अंत नसल्यामुळे लिंग हे शिवाचे निराकार रूप मानले जाते. तर त्याच्या भौतिक रूपात जे भगवान शंकर म्हणून पूजले जातात. निराकार लिंगाच्या रूपात फक्त शिवाची पूजा केली जाते. लिंगाच्या रूपात संपूर्ण विश्वाची पूजा केली जाते, कारण ते संपूर्ण विश्वाचे मूळ कारण मानले जाते. शिव म्हणजे
परमपरोपकारी आणि लिंग म्हणजे सृष्टी, शिवाच्या साक्षात रूपाची जाणीव हो. जागृत झालेले शिवलिंग म्हणजे प्रणाम. वेदामध्ये उल्लेख आढळतो. वेद आणि वेदांतात लिंग हा शब्द सूक्ष्म शरीराला सूचित करतो. हे सूक्ष्म शरीर 17 तत्वांनी बनलेले आहे. मन, बुद्धी, 5 ज्ञानेंद्रिये, 5 क्रिया इंद्रिये आणि 5 वायू. वायुपुराणानुसार या वस्तूमध्ये संपूर्ण सृष्टी नासाच्या वेळी लीन होते आणि जी सृष्टीच्या काळात पुन्हा प्रगट होते तिला लिंग म्हणतात. अशा प्रकारे जगाची संपूर्ण ऊर्जा लिंगाचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी सर्व देवतांना अमृताची आशा होती. या मंथनातून हलाहल विष निघाले. सर्व जगाचा नाश करण्यास समर्थ असलेले ते विष भगवान शिवांनी अगदी सहज आपल्या घशात धारण केले आणि म्हणूनच शिवजीला नीलकंठ म्हटले गेले. समुद्र मंथनाच्या वेळी निघालेलं विष घशात धारण केल्याने भगवान शंकरांच्या शरीरात जळजळ वाढली. ती जळजळ शांत करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आणि आजही ती सुरू आहे. शिव महापुराणातील सृष्टीखंड अध्याय 12 श्लोक 82 ते 86 मध्ये ब्रह्माजीचे पुत्र सनतकुमार श्री वेदव्यासजींना उपदेश करताना म्हणतात की प्रत्येक गृहस्थाने अवतारी सद्गुरूकडून दीक्षा घ्यावी आणि पंचदेवांच्या म्हणजे श्री गणेश, सूर्य, विष्णू, दुर्गा, शंकर या मूर्तीची पूजा करावी. परंतु भगवान शिवाची पूजा नित्यनेमाने करावी, कारण शिव हे सर्वांचे मूळ आहे आणि मुळास म्हणजेच शिवास पाणी पाजल्याने सर्व देव तृप्त होतात. परंतु सर्व देवांना तृप्त करूनही भगवान शिव तृप्त होत नाहीत. याचा पुरावा श्री शिव महापुराण सृष्टीखंडात सापडतो. या पुराणानुसार एकदा विश्वाचा पालन करता विष्णू, विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव यांनी निर्गुण निराकार अजन्मा ब्रह्म म्हणजे शिव यांना प्रार्थना केली, तू प्रसन्न कसा होशील? तेव्हा भगवान शिव म्हणाले, मला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाची पूजा करा. जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रकारचे संकट किंवा दुःख आल्यावर शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व दुःखाचा नाश होतो. अशा प्रकारचा एका घटनेचा उल्लेख शिवपुराणातील रुद्रसंहितामधील सृष्टीखंडात केलेला आढळतो. या घटनेनुसार एकदा नारदजींना भ्रमनिराश झाला आणि नारदांनी भगवान विष्णूंना शाप दिला. लगेचच त्यांना उपरती झाली आणि विष्णूजींना शाप दिल्यानंतर त्यांनी आपल्या पापाचे प्रायश्चित्य करण्याचा मार्गही विचारला. तेव्हा नारद ऋषी अत्यंत भयभीत झाले आणि भगवान विष्णूंच्या पाया पडून प्रार्थना करू लागले, भगवान, माझा शाप खोटा ठरो आणि माझ्या पापांना मर्यादा नाही, कारण मी तुम्हाला खूप वाईट शब्द बोललो आहे. तेव्हा विष्णूजींनी नारदजींना काशीमध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा करावी असं सांगितलं. पुढे भगवान विष्णू म्हणाले, जपोहु जाई सकरन सतनामा, होई हृदय तुरत विश्रामा. कोऊ नहीं शिव समान प्रिय मोरे, अशी परतीती तजहु जनी भोरे. जेही पर कृपान करही पुरारी, सोन पावे मुनी भगती हमारी. भगवान विष्णू म्हणाले,
नारदजी काशीमध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा करा आणि भगवान शिवाच्या शिवशतनामाचा जप करा. त्यामुळे तुमच्या हृदयात त्वरित शांती येईल. याने तुमचे दोष आणि पाप नष्ट होतील आणि संपूर्ण ज्ञान, वैराग्य आणि भक्ती तुमच्या हृदयात कायम राहील. भगवान शिव मला सर्वात प्रिय आहेत हे कधीही विसरू नका. ज्या भक्तांवर भगवान शंकर दया करत नाही त्याला माझी भक्ती कधीही प्राप्त होत नाही. महाभारतात असा उल्लेख आहे, पांडव वनवासात असताना दुर्योधन पांडवांना फारच कष्ट देत असे. कधी दुर्वास ऋषींना पाठवून तर कधी मुक नावाच्या राक्षसाला पाठवून. यावर पांडवांनी श्रीकृष्णाला दुर्योधनाच्या गैरवर्तनाबद्दल विचारले आणि त्याला आराम मिळण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने सर्वांना भगवंताची आराधना करण्याचा सल्ला दिला आणि ते म्हणाले, मी सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करत असतो आणि आजही करत आहे. तुम्ही पण शिवाची पूजा करावी. शिवलिंगाला जलाभिषेक करावा. वेदव्यासजींनी पांडवांना शिवाची उपासना करण्याचा सल्ला दिला होता. शिव महापुराणात जोपर्यंत शिवलिंग पूजन करत नाही तोपर्यंत दारिद्र्य, रोग, दुःख, शत्रूमुळे होणारे दुःख आणि चारही प्रकारची पापे होत राहतात. शिवाची उपासना होत नाही तोपर्यंत दुःखच होत राहतं. महादेवाची लिंग रूपात आराधना केल्याने सर्व प्रकारे दुःखांचा नाश होतो, सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि शेवटी मुक्ती मिळते. ज्यांना मानवी जीवनाचे मुख्य सुख म्हणजे संतती प्राप्ती हवी आहे त्यांनी सर्व सुख देणाऱ्या ब्रह्मदेवाची लिंगस्वरूपात पूजा करावी. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांनी भगवान शिवलिंगाची पूजा करावी. याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवलिंगाची पूजा केल्याने मनाला शांती मिळते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.